Welcome to day 2 of training. Happy to hear say you that the second day has been completed and the second day's experience like that. तर मित्रांनो दुसरा दिवस थोडासा बोर गेला. कालच्या सारखं या दिवशी पण थोडंसं महत्त्वाच्या गोष्टी सरांनी वगैरे सांगितल्या. GSW पोर्टल आहे त्याचं नाव ग्लोबल सर्व्हिस वे आहे. म्हणजे ग्लोबली कियाच्या गाडीचा कुठलाही प्रॉब्लेम तिथे पोर्टलवर आपल्याला सॉल्व्ह करता येतो. फॉर एक्झाम्पल सरांनी छान उदाहरण दिलं. ज्या पद्धतीनं बायबल, कुराण जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्या धर्मामध्ये त्या धर्माचं पालन कसं करायचं, कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, हे सगळं डिटेलमध्ये जसं दिलेलं असतं ना, तसं कियाची गाडी असेल तर ते कियासाठी धार्मिक ग्रंथ आहे जी म्हणजे ग्लोबल सर्व्हिस वे. तर हे पोर्टल ते कसं हँडल करायचं, त्याच्यामध्ये कसं लॉग इन इंटरफेस कसं करायचं, त्यानंतर त्यामध्ये कुठली कन्सर्न कशी सॉल्व्ह करायची, कुठला प्रॉब्लेम आल्यावर कसा कोड करायचा, म्हणजे त्यामध्ये टेक्निशियन लोक ते पोर्टल यूज करतात त्यांना हे माहिती असेल लॉग इन करायचं. त्यानंतर शॉक मॅन्युअल काय आहे, त्यानंतर फॉल्ट कोड जर गाडीमध्ये आला असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा, DTC कोड स्पेशल आहे, कम्युनिटी आहे, म्हणजे ज्या पद्धतीने एखादा आपण फेसबुकचा अकाउंट बनवतो, फेसबुकच्या अकाउंटमध्ये जेवढे काही डिटेल्स असतात आपले सेम त्या पद्धतीनं कियासाठीचं ते एक पोर्टल आहे. तर हा एक नवीन शिकलो. त्यानंतर दुसरी गोष्ट कालच्याप्रमाणेच एक शीट दिली होती आम्हाला, ती शीट प्रॉपर भरायची होती. त्यामध्ये GSW आम्हाला जे शिकवलं त्या GSWचा वापर करून आम्हाला काही टास्क पूर्ण करायचे होते. जसं की एक फॉल्ट कोड आहे तर त्या फॉल्ट कोडचं नाव काय आहे, तो फॉल्ट कोड स्पेसिफिकली कुठल्या पार्टसाठी असतो. त्यानंतर दुसरा टास्क होता, एक डायग्राम दिली होती आम्हाला. त्या डायग्राममध्ये डायमेन्शन्स असतात, ते डायमेन्शन्स एमटी होता तर ते डायग्राममध्ये आम्हाला डायमेन्शन्स तिथे मेन्शन करायचे होते. तिसरा टास्क होता की आम्हाला काही फॉल्ट कोड दिले होते, ते सॉल्व्ह करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय, SOP सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे त्या फॉल्ट कोड सॉल्व्ह करण्याची, हे आम्हाला तिसरा टास्क होता म्हणजे त्या शीटमध्येच. त्यानंतर चौथी गोष्ट जो KDS असतो, किया डायग्नोसिस सिस्टम, एक लॅपटॉप PC टॅब असतो, VCI कनेक्ट आपण गाडीला करतो. त्यानंतर आपण कनेक्ट केल्याच्या नंतर त्यावर सगळं DTC चेक करतो, म्हणजे डायग्नोसिस ट्रबल शूटिंग कोड ही येत असेल तर तो सॉल्व्ह कसा करायचा हे पण आम्हाला सांगायला शिकवलं, किंवा त्या बॅलन्स शीटमध्ये होतं जे की आम्ही सॉल्व्ह केलं. तर डे 2 असं झाला. त्याच्यानंतर नाश्त्याला कॉफी, लंचला पण चपाती, भात, वरण आणि आलूची भाजी होती. संध्याकाळचा जो नाश्ता असतो ना त्याच्यामध्ये समोसा होता आणि कॉफी. त्यानंतर दुसरा दिवस असाच संपला. हे सगळं जे काही सॉल्व्ह करायचं होतं त्यासाठी आम्हाला एक नंतर मग त्यांनी एक लॅपटॉप दिला. GSW ओपन जे केलं ते त्यांनी दिलेल्या लॅपटॉपवरच ओपन केलं. लॅपटॉपशी काम नाही होणार आणि मोबाईलचा तर अलाउडच नाही आम्हाला. तरी पण सरांना फोन वगैरे लावण्यासाठी डीलरला फोन लावून ते आम्ही GSWचा पासवर्ड आणि कोड हे घेतला, ज्यामध्ये आम्ही ही सगळे टास्क कंप्लीट केले. ते डे 2 इथे संपला. बाय.